कॉमेडी विनोदी कंटेंट आपण का पाहतो? तर आपल्याला छान वाटावं, आपला विरंगुळा व्हावा, आपल्याला मनमुराद हसता यावं यासाठी. ही झाली साधी सोपी विनोदाची व्याख्या. पण छे छे, अहो ही तर जुनी झाली. म्हणजे 90च्या काळातली व्याख्या आहे. आजकाल असं काही नसतं. आता आजच्या जमान्यातली व्याख्या काय आहे ती सांगते. तर थिल्लरपणा, काहीतरी आचकट विचकट विनोद, बाष्कळपणा, कमरेखालचे विनोद, आई वडिलांवरचे अश्लील विनोद, मग शिव्यांची भाषा, लैंगिक गोष्टींवरचे विनोद म्हणजे कॉमेडी. आणि हे असं काही पाहिलं ना की आपले आई वडील किंवा घरातले मोठे म्हणतात, हे आमच्या वेळेस असं काही नव्हतं, हे काहीतरी वेगळंच आहे. मग त्यावर आजची तरुणाई म्हणजे जेनझी पिढी काय उत्तर देते? भेंडी आजकल यही चलता है, ये हमारे जमाने की लँग्वेज है, यहीच बिकता है. बरोबर ना? ते पावसाळ्यात नाही का छत्रीसारखी दिसणारी एक वनस्पती कुठेही उगवते. म्हणजे शेणखतावर, सडलेल्या लाकडावर, कुजलेल्या पानांवर, दमट हवामानात किंवा अंधाऱ्या जागेत, उकिरड्यावर कुठेही उगवते. तशी हल्ली स्टँडअप कॉमेडी वाल्यांची ना पिकं आली आहेत आणि तीही सडकी आणि अश्लील. अश्लील भाषा, शिव्यांचा भडीमार म्हणजे विनोद निर्मिती असते का? यातून नक्की कोणता विनोद निर्माण होतो? म्हणजे मध्यंतरी तो रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना त्यांच्या अश्लील वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. त्यावरून बराच वाद झाला होता. त्यानंतर मग राजकीय गोष्टींवर व्यंगात्मक बोलणारा कुणाल कामरा आला. ही नक्की कोणत्या प्रकारची कॉमेडी आहे? आणि आता स्वतःला स्टँडअप कॉमेडियन म्हणवणारा प्रणित मोरेचा शो वादात सापडलाय. प्रणित मोरे म्हणजे एक अतिशहाणा माणूस. बिग बॉस मध्ये जाऊन आलाय, त्यामुळे तर काही विचारायलाच नको. त्याचा भाव चांगलाच वाढलाय. आपल्याला लोक ओळखतात. आता ही ओळखणारी लोक म्हणजे कोण? तर सोशल मीडियावरची जेनझी पिढी. आपल्या आई बाबांना जर विचारलं ना तर त्यांना हा प्रणित मोरे दिसतो कसा हे सुद्धा माहित नाहीये. आणि सगळ्यांनी ओळखावं असं काही त्याचं कर्तृत्व पण नाही. तरुण पिढी ओळखते म्हणजे आपण खूप कोणीतरी मोठे आहोत, आपल्याला सगळ्या विषयांमधलं सगळं कळतं, अशा आविर्भावात हे वावरतात. आणि मग अश्लील गलिच्छ कंटेंट कॉमेडी म्हणून आपल्या डोक्यावर मारतात. स्टँडअप कॉमेडियन्सच्या शोला सुद्धा ही तरुणाई 4-4, 5-5 हजारांची तिकीट विकत घेऊन पाहायला जाते. आणि मग तिथे लैंगिक अश्लील भावनांना मोकळी वाट करून दिली जाते. मग त्यावर प्रणित मोरेसह उपस्थित प्रेक्षक म्हणजे ते तरुण मनमुराद हसतात, आनंद लुटतात, टाळ्या पिटतात. हल्ली काय झालंय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या 2 शब्दांना ना खूप महत्व प्राप्त झालंय. मग अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणी काहीही गरळ ओकतो. एखाद्याच्या व्यंगावर, शरीरावर, लैंगिकतेवर खालच्या भाषेत टीका करण्याचं जणू लायसन्स मिळाल्यासारखं हे 2 शब्द हल्ली वापरले जातात. यातून आपण पुढच्या पिढीसमोर नेमका काय आदर्श निर्माण करतोय? म्हणजे आपली मानसिकता नक्की कुठे चाललीये? हा खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. प्रणित मोरेच्या शो मधल्या 2 क्लिप्स सध्या व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर त्यांचा धुमाकूळ चालू आहे. पहिल्या व्हायरल व्हिडिओमध्ये हिमांशू जांगडा नावाचा एक मुलगा आहे. तो त्याचा डेटचा अनुभव सांगतोय. एका मुलीसोबत तो डेटवर गेला होता. मग त्याने 370 रुपयांची काय बिर्याणी खाल्ली. त्यानंतर त्या मुलीने त्याला घरी सोडायला सांगितलं. मग तो बोलला की मी 370 रुपये खर्च केले, माझा तर लॉसच झालाय, आता मी ते वसूल करणारच. मग त्याने ते कसे वसूल केले, त्या मुलीसोबत त्याने नेमके काय अश्लील चाळे केले, हे सगळं त्याने सांगितलंय. वो कहती क्या क्या खिलाओगे, मगर तू बता क्या खाएगी. हाँ. तो हमने चिकन बिरयानी खाई. वो खाई होगी 360-370 रुपए की. फिर वो कहती घर छोड़ाओ. मगर यार 370 रुपए लगे हैं, मगर वसूल तो करूँगा. पीक गुड़गांव कंटेंट खा गई मेरे वैसे. तो क्या हुआ, तो मैं सोच रहा हूँ यार अगर रूम पे ले जाऊँ ऑकवर्ड लगेगा कि पहले दिन ही मांग रही. ले रही मांग रही मतलब मांग रहा मतलब. तो मेरे को ध्यान आया कि हमारे वहाँ एक पार्क है. पार्क गार्डन. वो ना अंधेरा, उसमें बहुत अंधेरा रहता है कि दिखता ही नहीं कुछ. तो मैंने कहा चल थोड़ी देर पार्क में बैठते हैं, टाइम स्पेंड करते हैं. थोड़ी देर कहती नहीं चलते हैं. मैं कहा यार आधा घंटा बस. तो हम गए, तो वहाँ झूले वगैरह थे, वो झूल रिया. मैं नहीं, वो मतलब झूलों में झूल रिया. मैं स्पोर्ट देख रहा कि यार कोई अंधेरा सा हो, कोई बेंच अंधेरे में हो. तो मेरे को एक बेंच दिखा बिल्कुल लास्ट में, उस पे होती अंधेरा. तो हम गए, रुको बिल्डअप हो गया अभी. तो हम वहाँ बैठे थोड़ी देर.
देखी 5 मिनट ये वो वैसे। फिर मैंने जैसे मेरा भाई है ना ये बंद ऐसे बंद अरे रुक तो कर सुनो उसने बोला 5 मिनट हम बैठे, फिर मैं ऐसे पास मेरे भाई भाई ऐसा नहीं तो सपोज करो मेरी बंदिया वो बैठी ऐकलं कसं चवी चवीने सांगतोय त्याने त्या मुलीसोबत काय काय केलं आणि तिथे उपस्थित असलेले तरुण वर्ग मस्त फिदी फिदी हसतायत, टाळ्या पिटतायत. आता या मानसिकतेला काय म्हणायचं? आणि यावर कडी म्हणजे या अश्लीलतेमध्ये मुलीही अजिबात मागे नाही हे दाखवण्यासाठी पुढे आल्या डॉक्टर सेजल पवार. आता हिला डॉक्टर म्हणावं का हा सुद्धा प्रश्नच आहे. या बयेने असं सांगितलं की हॉस्पिटलमध्ये जे मृतदेह येतात त्यातले पुरुष मृतदेह जे असतात त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सवर आम्ही सगळे जे मित्रमैत्रिणी होतो ते जोक मारायचो, म्हणजे साईज आकार यावर. आता काय बोललीये ऐका. स्कल काटा और फिर लास्ट में जो भी है रिप्रोडक्टिव तू ऑर्गन्स. पक्का डॉक्टर है या कसाई है? और ऐसे कोई जोक वो भी मारते तभी एकदम सीरियस रहते सब लोग. मारते हैं. जोक वो भी मारते क्या कि इसके दिमाग में कुछ नहीं है व्हाटएवर जो भी साइज वगैरह जो क्या? साला तुम लोग ये सब बातें करते हो. बेचारे चाचा ने नोबेल कॉज के लिए अपनी बॉडी डोनेट की है और बच्चे लोग रहे भाई चाचा का छोटा है. सेजल अब हम कैसे डोनेट करेंगे? हर रोज सोचेंगे हमारे नहीं कर सकता. सेजल हंसेगी. अच्छा ये सब होता है. और फिर अभी ये सब गंदगी देख ली, फिर खाना खाने होता है मतलब यूजुअली जैसे कि मैंने वो लंच टाइम के बाद ही होता है ये. या मुलीने जी मुक्ताफळं उधळली आहेत ना तो विनोद नाहीये, वैचारिक अश्लीलता आहे. वैद्यकीय क्षेत्र म्हणजे सेवाभावी क्षेत्र म्हणतो. डॉक्टर म्हणजे देव. डॉक्टरांमध्ये आपण देवाला पाहतो. पण हे असे जर गलिच्छ विचारांचे तरुण उद्याचे डॉक्टर होणार असतील तर एकूणच अवघड आहे. म्हणजे हॉस्पिटलमध्ये बऱ्याचदा अनेक जण देहदान करतात आणि देहदानासाठी आलेल्या मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्ट्सवर अशा पद्धतीने अश्लील बोलणं, विनोद करणं ही कुठली मानसिकता आहे? खरंच आपण माणुसकी, संवेदना विसरून चाललोय का? असं काही उरलंच नाहीये का? आता या मुलीने माफी सुद्धा मागितलीये. मेरा जो 3 महीने पहले मैंने शो किया था उसका एक पार्ट ऑफ द क्लिप वायरल हो रहा है अभी, जिसमें मैंने एक चीज़ बोली थी एंड आई जस्ट वांटेड टू कम हियर एंड से दैट आई एम वेरी सॉरी दैट थिंग हैपेंड एंड आई सेड द वेरी रॉन्ग थिंग. आई एम सो सॉरी अबाउट दैट. मैंने ऐसे कभी इंटेंशनली नहीं सोचा था कि मैं वो चीज़ बोलूँगी. इट्स वेरी बैड टू सी व्हाटएवर नैरेटिव हैज बीन सेड. माफी मागून काय उपयोग आता? पण तुमच्यासारख्या शिकाऊ डॉक्टरांचे किती गलिच्छ विचार असू शकतात हे यातून समोर आले. अर्थात सगळे असे नसतात. मी पुन्हा म्हणतेय की सगळे असे नसतात. काही जण खरंच प्रामाणिकपणे काम करतात. पण जे लहानपणापासून लाडवलेले असतात, पैशाचा ज्यांना माज असतो, आपण ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्राविषयी माहिती नसणं आणि आपल्या कामावर प्रेम नसणारे असे जे असतात ना ते अशा पद्धतीने वागतात. मग कुठल्या तरी स्टँडअप कॉमेडी शो मध्ये जायचं, तिथे फिदी फिदी हसायचं आणि तुमच्यासारखे महान अनुभव सांगतात. मग मुंबईच्या केईएम रुग्णालयात ही डॉक्टर सेजल पवार लास्ट इयरला शिकतीये. रुग्णालय प्रशासनाने हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चौकशीचे आदेश दिलेत आणि एक चौकशी समिती सुद्धा स्थापन केली. आता हिच्यावर पुढे काय कारवाई होते हे कळेलच. या असल्या किळसवाण्या शोजवर सरकारने बंदी आणायला हवी, काहीतरी कायदा आणायला हवा असा सूर आता सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. काही अंशी तो खरा पण आहे. पण खरं म्हणजे अशा प्रकारची वक्तव्य किंवा अशा चर्चा प्रत्येक जण आपापल्या वैयक्तिक परिघात म्हणजे आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये करत असतो. पण कुठे काय बोलावं याला धाडस नाही तर अक्कल लागते. अशा शोज मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सगळं काही बासनात गुंडाळून ठेवलं जातं आणि हे सगळं सोशल मीडियावर उपलब्ध असतं. मग लहान मुलं, वयात येणारी पिढी हे सगळं ऐकत मोठी होते आणि त्यांच्यावर याच विचारांचं हॅमरिंग केलं जातं. या वैचारिक अधःपतनाला स्टँडअप कॉमेडियन्स इतकेच तिकीट काढून असे शोज बघायला जाणारे, तिथे स्मार्टनेस दाखवून काहीतरी बरळणारे, फिदी फिदी हसणारे आणि टाळ्या पिटणारे निर्बुद्ध आणि थर्ड क्लास प्रेक्षक सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. आता काय होईल? काही दिवस हा विषय चघळला जाईल, प्रणित मोरेला ट्रोल केलं जाईल, मग तो काही दिवस गायब होईल. आता तर काय त्याने माफी बिफी पण मागितलेली आहे. मग लोक त्या दोघांना सुद्धा शिव्या देतील, सोशल मीडियावर निबंधच्या निबंध लिहिले जातील.
मग काही दिवस हा विषय चघळला जाईल. एखादा नवीन मुद्दा मिळाला, नवीन विषय आला की हा विषय मागे पडेल. पुढे काय होईल? काही दिवसांनी हे पुन्हा सुरू होईल. एखादा नवीन प्रणित मोरे समोर येईल. अहो, हे चक्र काही थांबणार नाही. मुळात प्रश्न हा स्टँडअप कॉमेडीचा किंवा तिथे जाणाऱ्यांचा नाहीये, तर सामूहिक विचारशक्ती आणि विचारधारेचा आहे. प्रेक्षक म्हणून आपली भूमिका, आपला विरोध हा ठाम असला पाहिजे. जोपर्यंत प्रेक्षक म्हणून आपण यांना दाद देत राहणार, तोपर्यंत चुकीच्या कंटेंटचा कमबॅक हा होतच राहणार आहे. आजच्या भागात इथेच थांबते. पण या सगळ्या प्रकाराविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की व्यक्त व्हा, कारण यावर बोलणं हे फार गरजेचं आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. आजच्या भागात इथेच थांबते, पण साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.